मित्रांनो नमस्कार. 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान झालं आणि विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत झाली. अहिल्यानगर जिल्ह्यात 12ही मतदारसंघात अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळाली. कोणत्याही मतदारसंघात कुठेही वातावरण एकहाती नव्हतं. शिर्डीत विखेंना अवघड जाऊ शकतं का? थोरात यंदा पलटी होतील का? अशा अशक्यप्राय असल्या तरी देखील अशा चर्चा नागरिक करतच होते. हवा लाट असा कोणताही प्रकार कुठेही दिसून आला नाही. शरद पवारांची जादू चालेल, जे विविध ठिकाणी अपक्ष उभे आहेत ते पवारांनीच उभे केलेत, अशाही चर्चा दिवसभर ऐकायला मिळाल्या. आता सर्वांना आस लागली आहे ती म्हणजे निकालाची. कोण निवडून येईल याची. मित्रांनो, या ठिकाणी आपण याचाच एक आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी विजय गोबरे. तुम्ही पाहता चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, पहिली सुरुवात करूयात शिर्डीपासून. शिर्डीमध्ये 75.81% मतदान झालंय. शिर्डी म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा बालेकिल्ला. परंतु या बालेकिल्ल्यामध्ये यंदा चांगलीच राजकीय झक्कटपक्कट पाहायला मिळाली. कधी डाव इकडच्या बाजूला तर कधी डाव दुसऱ्या साईडला गेल्याचं पाहायला मिळालं. येथे राधाकृष्ण विखे पाटील यांची सूक्ष्म आणि सूक्ष्म असणारी यंत्रणा सर्वांना भारी भरेल. त्यांनी केलेली विकास कामं, थेट जनतेशी जोडलेली नाळ, यामुळे येथे विखे पाटील हमखास निवडून येतील असा सूर या ठिकाणी आहे. प्रभावती घोगरे यांनी येथे आता स्थिती फिरवली आहे. थोरात यंत्रणा त्यांच्या सोबत होती. शरद पवार यांची एक सभा देखील या ठिकाणी झाली होती. विखे पाटील यांना घोगरे शह देतील असाही एक सूर नागरिकांमध्ये पाहायला मिळून आला. त्यामुळे बालेकिल्ला जरी असला तरी अगदी टाईट फाईट या ठिकाणी दिसून आली. त्यामुळे काटेकी टक्कर मध्ये कोण विजयी होतंय याचा ताळमेळ मात्र कुणालाच घालता येईना. त्यामुळे 23 तारखेला संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या ठिकाणी लागलेलं असेल. मित्रांनो, अकोलेमध्ये डोकावलं तर आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि अमित भांगरे यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळाला. अकोलेमध्ये 71.98% मतदान झालंय. सामना रंगतदार होणार, पक्ष नव्हे माणूस पाहून मतदान होणार असे बोल या मतदारसंघात ऐकू येत होते. लहामटे यांनी विकास कामं केली, जनसंपर्क चांगला आहे, त्यामुळे तेच आमदार होतील असाही सूर या ठिकाणी पाहायला मिळत होता. तर अमित भांगरे यांचा 2 पिढ्यांपासून असणारा जनसंपर्क, असणारा राजकीय होल्ड, सोबतच शरद पवारांची झालेली साथ म्हणजे एकंदरीत पवारांची जादू, यामुळे ते भांगरेच लागतील भाऊ असा देखील सूर निघत होता. सोबतच अपक्ष असणारे वैभव पिचड हे जायंट किलर ठरतील. जुने जाणते लोक राजकीय जुने जाणते सोबत असणारे लोक राजकीय होल्ड, सहानुभूती आदी गोष्टी त्यांना तारतील. भांगरे लहामटे यांच्या भांडणात पिचडांना फायदा होईल असंही नागरिक अकोले मतदारसंघात अनेक ठिकाणी बोलताना दिसत होते. म्हणजे येथे काटेकी टक्कर असून येत्या 23 तारखेलाच येथील किंग कोण असेल हे दिसणार आहे. संगमनेरमध्ये पाहिलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात याचा हा बालेकिल्ला. 40 वर्षापासून त्यांचा होल्ड, त्यांना टक्कर दिली शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी. या ठिकाणी 75.19% मतदान झालंय. 40 वर्ष होल्ड असूनही खताळेंनी जब्बर टक्कर दिली. विखे यंत्रणेने साथ दिली अशा चर्चा ऐकू येत होत्या. एकीकडे थोरात हे संगमनेरचे किंग आहेत आणि राहतील असं नागरिक बोलताना दिसले, तर तेथेच दुसरीकडे खताळ यंदा थोरातांचं अवघड करतील काय रे अशा आश्चर्यचकित स्वरात नागरिक बोलत होते. त्यामुळे संगमनेरमध्ये काटेकी टक्कर होती. जसं शिर्डीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय तसं लक्ष 23 तारखेला संगमनेरकडे लागणार आहे. मित्रांनो, कोपरगावमध्ये निवडणुकीच्या दिवशी बापरे अशी फाईट पाहिली नाही. कोल्हे असतानाही अशी फाईट झाली नाही. वरपे हे दुसरे निलेश लंके ठरणार. शरद पवार आहेत भाऊ, ते काही करू शकतात असे सूर अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. तर कोल्हे विखे यंत्रणा काळे यांच्या पाठीशी असल्यानं आणि वैयक्तिक यंत्रणाच त्यांची मोठी असल्यानं इथे काळेंना हरवणं शक्यच नाही अशाही चर्चा दिवसभर रंगत होता. त्यामुळे या टाईट फाईट मध्ये कुणाचे स्टार लागतील याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. कोपरगावमध्ये 71% आसपास मतदान झालंय. मित्रांनो, आता राहिला नेवासा मतदारसंघ. नेवाशात 79.84% मतदान झालं. इथे शंकरराव गडाख यांचा जनसंपर्क, असणारी भावनिक लाट, संघटन, यामुळे शंकररावांचं शीट लागेल असा सूर ऐकू येत होता. सोबतच विठ्ठलराव लंगे पाटील यांचाही बोलबाला या ठिकाणी दिसून येत होता. बाळासाहेब मुरकुटे हे देखील इथे भरपूर मते घेणार, त्यांचीही प्रचंड क्रेज दिसून आली. त्यामुळे आता या कडव्या तिरंगी फाईट मध्ये कुणाचे स्टार लागतील याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. एकंदरीतच मित्रांनो, उत्तरेतील मतदार संघाचा विचार केला तर वातावरण प्रचंड टाईट फाईट असं दिसून येत आहे. कुठेही कुणाचाही पत्ता कट होऊ शकतो किंवा कुणाचीही लॉटरी लागू शकते. हवा लाट असा कसलाही प्रकार
कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे आता कोण ठरणार बाजीगर हे येत्या 23 तारखेलाच आपल्याला समजणार आहे. मित्रांनो, तुमच्या मतदारसंघात कोण विजय होईल असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रांनो, जे काही अपडेट असतील ते सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.